मग मंडळी, आज आपण पाहणार आहोत कच्च्या कैरीपासून मस्त असं आंबट गोड तिखट असं लोणचं। हे लोणचं चपातीबरोबर खूप छान लागतं आणि जेव्हा शाकाहारी जेवण असेल त्या दिवशी हे लोणचं घ्यायचं, खूप भारी लागतं जेवण। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तोतापुरी। ह्या सालीसकटच किसून घ्यायच्या आहेत या प्रकारे बघा। जरी तुम्ही कट करून कैऱ्या घेतलात तरी काही हरकत नाही, पण किसलेल्या कैऱ्याचं लोणचं खूप भारी लागतं। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया, राई घालूया आणि 9 ते 10 लसूण घ्यायचे आहेत ठेचून। आणि त्यानंतर हळद पाव चमचा, धने जिरे पावडर अर्धा चमचा, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि होममेड मसाला अर्धा चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा। हे आता मिक्स करून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये किसलेली कैरी घालायची आहे। आता मिक्स करून घेऊया। तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये छान अशी लो फ्लेमवर शिजवून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। हे सर्व प्रोसेस लो फ्लेमवरच करायचे आहे। आता आपण यामध्ये थोडंसं गूळ घालायचं आहे फक्त। तुम्हाला आंबट तिखट जर हवं असेल तर गूळ स्किप केला तरी काही हरकत नाही। आंबट तिखट गोड हवं असेल तर गूळ ॲड करा। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 2 मिनिटं लो फ्लेमवर आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे। मंडळी, चवीला जबरदस्त कैरीचं लोणचं आपलं तयार आहे। हे लोणचं मस्त चपातीबरोबर भाताबरोबर खूप छान लागतं। नक्की एकदा ट्राय करा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।